आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि महाजन साहेब हे आमच्या आदरणीय आहेत. पण या दोघांनी विमानं पाठवली चुकलं वाटतं कशासाठी? तर तिथली माणसं आपली सुखरूप आणण्यासाठी. आता ही घटना संकटात घडून होती. घटना घडून 2-3 दिवस घडलेले होते. हम्म, परत काही या माणसांना झालं होतं. हम्म. अजून तिथं ठेवून बघा काही होतं आहे का? अहो त्यांच्या मागं सगळं काश्मीर उभं राहिलेलं आहे. मुस्लिमच लोक आहेत, त्यांना सगळं द्यायला तयार आहेत. मग तुम्ही घाबरताय, पळून येत आहे. अहो अशा वेळी मदतीला जायचं. तुम्ही विमानं इथनं भरून न्यायला पाहिजे होती. तिथं तुम्हाला विमानातनं माणसं उतरवायला पाहिजे होती, त्यांच्यात दहशत निर्माण करायला पाहिजे होती. तर तुम्ही तिथली माणसं इकडे घेऊन यायला विमानं पाठवली. माझं तर स्पष्ट मत आहे, फडणवीस साहेबांना माही सांगू इच्छितो मी, तर आर एस एसचा एक तृतीय वर्ष शिक्षित माणूस आहे, कट्टर हिंदू आहे, हिंदुत्वासाठी केव्हाही मरायला तयार आहे. त्यांना मला एक विनंती करायची आहे, फडणवीस साहेब पुढच्या वर्षीचा नाशिकचा कुंभमेळा रद्द करा. नाही नाशिकला कुंभमेळा आम्हाला करायचा, आम्हाला कुंभमेळा श्रीनगरला करायचा. आम्हाला नाही गोदावरीमध्ये स्नान करायचं, आम्हाला पुढच्या वर्षी झेलम, मी परत झेलम शब्द वापरला, वितस्तेमध्ये स्नान करायचं. जी आत्ता अलाहाबादला 27 आणि 28 कोटी माणसं गेली, अशी माणसं श्रीनगरला जाऊ द्या, झेलममध्ये स्नान करू द्या. काय हिंमत आहे परत अशा प्रकारची त्या काश्मीरमध्ये घटना घडण्याची. अहो त्यांच्या मनात पण येणार नाही. तुमची ही एकी त्यांनी जर का बघितलं तर हा दुष्ट विचार मनामध्ये सुद्धा येणार नाही. हा विचार, हा अविचाराने त्यांनी केलेल्या काही गोष्टी, या गोष्टी आपण हाणून पाडण्यासाठी पळून यायचं की तिकडं जायचं? शिवाजी महाराज की जय फक्त आम्ही म्हणायचं? अरे मग तानाजीचा आदर्श काय घ्यायचा आम्ही? उदयभानूचं सैन्य जेव्हा समोरून येत होतं आणि आता पराभव नक्की होता, असं असताना सैन्य पळायला लागलं. ज्या दोरावरून वर चढून गेले कोंडाणा, ते खाली उतरायला लागले. हे जेव्हा तानाजीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दोर कापले. पळून येऊ नका, विमानं पाठवू नका, त्यातली माणसं आणायला. ठीक आहे, विमानं ती माणसं तिथं न्या. बरं.